नमस्कार, मी दीप्तीज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मनपूर्वक स्वागत आहे आपलं. आज आपण गरम मसाला करतोय. तर ठेवणीतला जो गरम मसाला असतो आपला, हा आपल्याला सगळ्या भाज्यांसाठी वापरता येतो किंवा व्हेज नॉनव्हेज दोन्ही पदार्थात हा मसाला खूप म्हणजे त्याने चव येते खूप पदार्थाला त्याची, आणि आणखीन चव त्याची वाढते. तर मसाल्याबरोबर हा जर मसाला आपला असेल तर गरम मसाल्याने आणखीन पदार्थाची चव खूप वाढते. तर त्यासाठी आपण हा गरम मसाला करतोय आता. तर चला तर आपण करूया. तर त्यासाठी बघा, मी आधी साहित्य काय काय घेतले ते. गॅस मी ऑन केला. आता हे 100 ग्रॅम धणे घेतले. नंतर ही 20 ग्रॅम लवंग आहे, 50 ग्रॅम जिरं आहे, नंतर हे 20 ग्रॅम चक्री फूल आहे, 20 ग्रॅम वेलची आहे, 20 ग्रॅम दालचिनी आहे, ही 8-9 पानं तमालपत्र आहे, आणि हे 10 ग्रॅम जायपत्री आहे म्हणजे जावेत्री, हे 10 ग्रॅम शहाजिरं आहे, नंतर ही 20 ग्रॅम काळी मिरी आहे, आणि ही 2 जायफळं घेतली आहेत, आणि ही 10 ग्रॅम मी मसाला वेलची घेतली. आता हे गरम मसाला म्हणजे गरम मसाल्याबरोबर आपण हे तर पदार्थ उष्णच आहेत, म्हणजे लवंग म्हणा किंवा काळी मिरी म्हणा, मसाला वेलची म्हणा, हे तर उष्ण ह्याच्यातच मोडतात पदार्थात आपले. पण त्याबरोबर आपण धणे आणि जिरं पण घेतले, शहाजिरं पण घेतले, तर हे थंड पदार्थात मोडतात. त्यामुळे ह्या दोघांचं मिश्रण म्हणून जो गरम मसाला येतो त्याचे आपल्याला शरीराला औषधी गुणसुद्धा मिळतात त्यांचे, आणि पदार्थाची चवसुद्धा वाढवतात ते. आणि हे आपल्या आहारात असणं अत्यंत गरजेचं आहे हे मसाले. तर आता आपण हे धणे अगोदर भाजून घेऊया. हे 100 ग्रॅम धणे आहेत. हे मसाले आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे. मस्त सुगंध सुटलाय बघा. आता आपण हे जिरं भाजून घेऊया. हे 50 ग्रॅम आहे जिरं. थोडंसं आता हे जिरं भाजत आलंय आपलं, आणि हे थोडंसं भाजत आलं की नंतर शहाजिरं आपण टाकू याच्यात. हे शहाजिरं 10 ग्रॅम आहे. बघा, प्रत्येक मसाल्यातला पदार्थ वेगवेगळा, त्याची चव वेगवेगळी, त्याचा गुणधर्म वेगळा वेगळा. काही मसाले थंड आहेत, काही मसाले म्हणजे ते खडे मसाले गरम आहेत, त्यांचे औषधी गुण पण तसेच वेगवेगळे आहेत. आणि ते सगळं एकत्र करून आपण त्याचा एक मस्त गरम मसाला करतो, जो आपल्याला भाज्यांमध्ये, मसाले भातामध्ये, उसळींमध्ये सगळीकडे त्याचा स्वाद खूप छान जाणवतो. त्याच्याशिवाय त्या पदार्थाला चव येत नाही. जिरं सुद्धा झालंय आता भाजून आपलं. आता आपण लवंगा ह्या 20 ग्रॅम आहेत, काळी मिरी 20 ग्रॅम, नंतर ही बडी वेलची 10 ग्रॅम, ह्याला मसाला वेलची पण म्हणतो आपण. नंतर हे चक्री फूल आहे, हे 10 ग्रॅम आहे, आणि हे दालचिनी हे 20 ग्रॅम आहे. हे थोड्या वेळाने टाकू. ही वेलची, हिरवी वेलची, ही पण 20 ग्रॅमच आहे. याचे मी तुकडे करून घेतले, ही मोठी होती. दालचिनी,
धणे आणि जिरे हे थोडं आपल्याला आता थंड होऊ द्यायचं आहे. म्हणजे थंड झाल्याशिवाय ते मिक्सरच्या जारमध्ये बिलकुल दळायचे नाही. थंड झाल्यावरच हे मसाले दळायचे. हे खडे मसाले आपले भाजताय तसं मस्त त्याचा सुगंध कसा पसरलाय बघा. छान सुगंध आहे. खूप छान स्मेल येतोय. ह्याच्यात तोडून टाकूया. आधी टाकले असते तर ते जळून जातात ना, म्हणून तर हे मसाले भाजता भाजता आपल्याला ही टाकायचे. जायफळ तोडून जरा. आता आपण हे तमालपत्र आहेत ना, हे 8-9 पानं घेतली आहेत, तर ते आपण मोडून ह्याच्यात टाकूया. आणि आता ही जावेत्रीची फुलं बघा, थोडीशी मोडून घालूया. ही पटकन भाजली जाते. गरम कढईत हे भाजून घेतले आणि लगेच भाजले जातात. मिक्सर जार मध्ये दळून काढूया. वेगळे करायला लागते. मिक्स झाले. जिरं हे गार झालंय. आता आपण मिक्सरच्या जारमध्ये हे दळून घेऊया. वा, मस्त धण्याचा जिऱ्याचा मस्त सुगंध आहे. खूप छान सुगंध येतोय. हे पण आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यात कुटून घेऊया दळून. धरून गेले. अशा तऱ्हेने आपला सगळा गरम मसाला आता चाळून
मिक्सरमध्ये दळून चाळून तयार झाला आहे. आणि हे आता एवढंसंच कूट उरलं आहे, ह्याच्यात काय हे नसणार, पण तरीसुद्धा आपण हे भाज्यांमध्ये टाकलं कुठल्या तरी चालेल. तर आता आपण हा मिक्स करून घेऊया. आता हा मिक्स होण्याकरता आपण परत एकदा हा मिक्सरमधून एकजीव करून घेऊया. एकदाच फिरवलं तरी चालेल, हा लगेच एकजीव होईल. आपला हा गरम मसाला आता बघा मस्त सुगंधाचा, अगदी भूक आपली चाळवली गेली आहे मस्तपैकी. मस्त सुगंधाचा आणि अगदी घरात सगळीकडे घमघमाट सुटला आहे ह्या सुगंधी वासाने. खूप मन प्रसन्न झालं आहे. आणि असं तुम्ही पण घरी बनवून बघा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला मुळीच विसरू नका. माझ्या चॅनलवर कोण नवीन असतील तर त्यांनी प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुढच्या ह्याच्यात आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय.